परमपूज्य स्वामी स्वरूपानंद जीवन साहित्य दर्शन या डॉक्टर अशोक कामत आणि प्राध्यापक कुलकर्णी तथा स्वामी प्रज्ञानंद यांनी संपादित केलेल्या पुस्तकातील 3ऱ्या विभागातील आज ऐकूया प्राध्यापक डॉक्टर नरेंद्र कुंटे यांनी लिहिलेल्या संजीवनी गाथेतील नामविचार या लेखाचा भाग 5. आचार धर्माची मिळणी. स्वामी स्वरूपानंद यांनी सद्गुरू चरण युगुल असा निर्देश गाथेच्या आरंभीच केला आहे. ही चरण युगुल कोणती? तर नाम आणि नीती ही होत. नामविचाराला आचार धर्माची मिळणी घडून आली तर भक्ती मार्गावरील वाटचाल सुखद आणि यशस्वी होऊ शकते. त्या दृष्टीनं नीतिविचार हाच आचार धर्म होय. त्याबद्दलही स्वामी स्वरूपानंद यांनी अभंगातून उत्तम विवरण केलं आहे. नामसाधनेला पूरक असा आचार धर्म सांगणारा एक अभंग असा आहे की सेवावा एकांत सुखे वारंवार जनासंगे फार बोलो नये. आणिकांची निंदा नायकावी कानी परद्रव्य मनी आणो नये. परस्त्रीचे ठाई सदा मातृभाव असो द्यावा ठाव दये लागी. स्वामी म्हणे दक्ष रहावे साधनी सद्भावे लक्षोनी हरिपाय. ही वागणूक त्यांनी निरूपिली आहे. फालतू बडबडीपेक्षा नामाचंच उच्चारण करावं, निंदा ऐकू नये म्हणजे निंदा करूही नये ही गोष्टही आहेच. परद्रव्य परस्त्री यांच्यापासून दूर राहावं. दृढ भाव धरून साधन कसं वाढेल याचीच काळजी घ्यावी. हा जो आचारधर्म आहे तोच भक्तीला पूरक असल्यानं नाम आणि नीती यांची मिळणी झाली तर परमार्थात प्रगती होईल हे निश्चित. नको व्रतनेम नको तीर्थाटन हरिसी शरण जाय वेगे. या अभंगातही मंत्र तंत्र कर्म धर्म यांच्या गुंत्यात न पडता चालवी अखंड नामघोष हेच आचरण करावं अशी उपदेशवाणी त्यांनी साधकांसाठी उच्चारली आहे. साधू संतांचा आचारधर्म कसा असतो हेही स्वामी स्वरूपानंद यांनी सांगितलंय. ही सज्जन मंडळी अंतरी प्रसन्न अखंडित अशी असतात. ती निंदास्तुती सोनं माती समानच लेखतात. मायापाशात ते अडकत नाहीत. राग द्वेष करीत नाहीत. संसाराचे क्लेश त्यांना होत नाहीत. सर्वत्र त्यांना ईश्वरच भरून राहिलेला असतो. पांडित्यपूर्ण ब्रह्मज्ञानात म्हणजे शब्दज्ञानात त्यांना रस नसतो. कर्मकांडात ते अडकत नाहीत. उलट हरिदर्शनानं ते नित्य समाधानी असतात. साधकांनी सुद्धा कशी मनोधारणा ठेवलेली असते हेही त्यांनी प्रतिपादिलं आहे. ध्येयासाठी जगू सोसू सुख दुःखे ध्येयासाठी सुखे प्राण वेचू. तसं स्वार्थीपणावर लाथ मारून ईश्वरासाठी सर्वस्वाचं दान करू. अहंकार त्यजून केवळ ईश्वर प्राप्तीस्तव मन मनाशीच समर्पित करू अशी त्यांची वागणूक असते. भक्तांचा आचार कोणता असावा हे सांगण्यासाठी उपरोधिकपणानं काय नसावं हे त्यांनी सांगितलंय. न होती ते भक्त उच्चारोनी नाम पोटी क्रोध काम असे जरी. दंभ मोह मनात धरून कीर्तन करणारे ते कसले भक्त? भक्तीचा जिव्हाळा नसताना टिळामाळा करून काय उपयोग? भक्तीऐवजी म्हणजे नामस्मरणाऐवजी नुसतीच पूजा अर्चा करून घंटानाद करणं ही गोष्ट व्यर्थच नव्हे काय? तर होय, विकारवशता नसावीच. नको मना होऊ इंद्रियांचा दास विषयांचा फास दृढावे असं सांगून हरिचिंतनानंच नित्य समाधान लाभेल असं त्यांनी म्हटलं आहे. हाच विचार त्यांनी पुन्हा सांगितलाय.
हरिपायी लीन झाल्यासच कल्याण होईल असं ते सांगतात. संसार सोडून परमार्थ करा असं कुणीच म्हटलेलं नाही. सर्व संतांनी संसारात राहूनच परमार्थ करा असाच उपदेश केला आहे. आदरी संसार करी व्यवहार, परी सारासार विचारिगा, असंच त्यांचं सांगणं आहे. म्हणजेच प्रपंच आणि परमार्थ यांची योग्य सांगड घालून प्रपंचालाही परमार्थ स्वरूप करावं, हाच बोध त्यांनी अभंगातून केला आहे. देही दाखविला देव. स्वामी स्वरूपानंद यांनी पारमार्थिक अनुभव म्हणजेच आत्मसाक्षात्कार विषयक काही अभंग लिहिले असून त्यात परमार्थ प्रवृत्त होऊन सद्गुरू भेट आणि सद्गुरू बोध घडून येऊन कोणती प्राप्ती झाली, तर देही दाखविला देव ही होय. सद्गुरू कृपेनंच हे घडून आलं. ज्ञानज्योतीनं भवभ्रांती दूर झाली. देहीचं मी विदेही झालो असं प्रतिपादिलं आहे. देखी येले ब्रह्म मूर्तिमंत हे सांगतात. आनंदला जीव भेटला केशव हीच प्राप्ती आहे. कामक्रोध लोभ दंभ मोह मान अवघे नारायण रूप झाले. हेच भक्तिमार्गानं घडून येणारं परिवर्तन आहे. काया वाचा मन केले कृष्णार्पण, गेले मी तू पण स्वामी म्हणे. हाच आत्मसाक्षात्कार होय. नामस्मरणानं कोंदाटला देव अंतर्बाह्य हे कळून आलं. हरी तळी वरी हरी मागे पुढे, हरी चोहीकडे अंतर्बाह्य हीच ईश्वराच्या अस्तित्वाची सहज खूण होय. सोडवेना मज नित्य नवी गोडी, सेवितो आवडी ब्रह्मरस ही थोर साधकाची आत्मानुभूतीच होय. आत्मज्ञाने आली अखंड जागृती, गेली भवभ्रांती हरपली हे प्राप्तव्य होय. नामजप केल्यानं काय घडून आलं, तर नामजपे जाय जळूनिया पाप, होय आपोआप आत्मशुद्धी. नामजपे जाय कामक्रोध भय, होय मनोजय अनायासे. जपा हरिनाम जपा हरिनाम, मार्ग हा सुगम वैकुंठीचा. स्वामी म्हणे आम्ही नामेची प्रबळ, काये कळी काळ आम्हा पुढे. असं घडून आलं. रामनाम घेता वाचे, होय सार्थ जन्माचे हे प्राप्तव्य होय. सापडले मज अंतरी निधान, सद्गुरू चरण उपासिता अशी ही फलश्रुती घडून आली. देहभाव गेला, देव प्रकटला. देवाचं दर्शन, आत्मरूपाचं दर्शन हीच फलश्रुती आहे. नाम उच्चारिता आनंदले मन असं घडून आलं. ईश्वर दर्शनानं कृतकृत्य झाल्याचा विचार व्यक्त करणारा अभंग असून ते म्हणतात, देव पिसा झालो नामी आनंदलो, आता नका बोलो दुजा गोष्टी. प्रपंचाची वार्ता नये माझ्या कानी, न देखे नयनी जनलोक. जेथे पाहे तिथे दिसे वासुदेव, वेडावला जीव जडे पायी. स्वामी म्हणे माझी रंगली हे वृत्ती, आठविता चित्ती वासुदेव. साधकांना भक्तिमार्ग हाच आत्मकल्याणाचा उत्तम मार्ग होय, हेच त्यांचं प्रबोधन होय. संजीवनी गाथा रूपानं त्यांनी भक्तिकथाच हाती दिली आहे. साधकांनी तिचं पठण पारायण करून आत्मबोध करून घ्यावा. देही प्रकटला देव असं होण्यातच परमार्थाची थोरवी आहे. ती प्राप्त करून घ्यावी, त्यासाठी नामसाधना आणि नीतिविचार यांची परस्परानुकूल भूमिका आत्मसात करून आत्मकल्याण करून घ्यावं. सद्गुरू हेच कृपावंत होऊन देवदर्शन घडवून आणू शकतील.
या भागाबरोबरच प्राध्यापक डॉक्टर नरेंद्र कुंटे यांनी लिहिलेल्या संजीवनी गाथेतील नामविचार या लेखाचं वाचन आता समाप्त होतं आहे. उद्यापासून आपण डॉक्टर सौ सुनीता तांबे यांनी लिहिलेल्या स्वामी स्वरूपानंदांचे संतविषयक अभंग या लेखाचं क्रमशः वाचन ऐकूया. स्वामी माझा निरंजन, तोची सर्वा अधिष्ठान, अधिष्ठानी ब्रह्मानंद, श्री स्वामी स्वरूपानंद. श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.